मित्रांनो, 1 कोटी रुपये कसेबसे गोळा करून तयार केलेला एक सिनेमा 120 कोटी रुपयाचा धंदा करतो, तेवढा गल्ला जमवतो, असा एक चित्रपट सध्या धुमाकूळ घालतो आहे. तुम्हाला कदाचित जे अपेक्षित नाव आहे ते मी घेणार नाही, कारण त्याचं सगळीकडं चलती आहे. परंतु असा एक गुजराती सिनेमा लालो नावाचा, जो एका खटपट्या तरुणानं ज्याचं नाव अंकित साकिया आहे, त्याने इकडून तिकडून उधार पैसे घेऊन हा सिनेमा केला आणि हा गुजराती सिनेमा हिंदीत डब होऊन सगळीकडे आपलं अस्तित्व, आपला परिणाम दाखवून देत आहे. आता तुम्ही म्हणाल, काय साहेब, आता बाहेर भाग 1, भाग 2 त्याची जी चर्चा चालू आहे, त्याच्यावर राजकीय कोलांटोड्या मारल्या जात आहेत, जनमत प्रभावी झालं आहे. तो सगळा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. आपल्याला ह्या गुजराती आणि हिंदीमध्ये डब केलेल्या लालो या चित्रपटाची दखल का घ्यायची आहे? कारण या चित्रपटामध्ये आपलं जे सनातन धर्माचं मूळ तत्त्वज्ञान आहे, जे भगवंतानी स्वतः गायलं आहे, म्हणून तिला गीता म्हणतात. ती श्रीमद भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान अत्यंत साध्या, सोप्या, सुटसुटीत प्रसंगामधून संवादामधून आणि घटनांमधून परिणामकारकरित्या दाखवलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रभावी ठरतो. आता ह्या चित्रपटामध्ये आहे काय? तर एक तरुण, त्याची स्वतःची रिक्षा, त्या रिक्षामध्ये तो धडपड करणारा, कसा तरी उदरनिर्वाह करणारा, प्रेम प्रकरण, मुलगी पळून नेऊन मग लग्न करायचं, त्याच्यानंतर मावशीच्या घरी राहायचं, मग थोडी भांड्याला भांडं लागतं, आदळआपट, थोडंसं दारूचं व्यसन, थोड्या वाईट संगती, टाईमपास, रिक्षा खेचायची, इकडं तिकडे न्यायची, कसं तरी गिऱ्हाईक मिळवायचं. असं ह्या चित्रपटातलं जे पात्र आहे लालो, त्या लालोचा हा कसा कडू गोड असा संसार चालू असताना त्याला एके दिवशी एक गिऱ्हाईक मिळतं, जे त्याला ₹1,500 देतं आणि म्हणतं, मला भालकाजीला फिरून आण. आता भालकाजी हा काय प्रकार आहे? तर भालकाजी हे असं स्थान आहे गुजरातमधलं, जिथं श्रीकृष्ण भगवंतांनी आपला देह ठेवलेला होता. आता त्या ह्याचं म्हणजे रिक्षावाल्याचं नाव लालो, जे गिऱ्हाईक बसलाय त्याचंही नाव लालो. तर हा त्या लालोला, म्हणजे एक लालो दुसऱ्या लालोला आपल्या रिक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी फिरून आणतो. आता दुसरं एका प्रसंगामध्ये लालोला दुसरं एक असं गिऱ्हाईक मिळतं, की जे त्याला एका निर्जन ठिकाणी एका फार्म हाऊसमध्ये घेऊन जायला सांगतं. आता त्या गिऱ्हाईकाला घेऊन जात असताना तो बघतो, की त्याच्याकडे नोटांनी भरलेली बॅग आहे. त्यामुळे रिक्षा चालक आपला लालो, त्याच्या तोंडाला पाणी सुटतं, की हे पैसे आपल्याला मिळाले तर, किंवा हा जो त्या शेतातल्या शेतघरामध्ये फार्म हाऊसमध्ये चालला आहे, तिथं काय नोटा बेटा काय डबोलं आहे का, काही सोनं चांदी आहे का, म्हणून तो त्याला तिथं सोडतो, रिक्षा लावतो आणि त्या शेतघरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, खटपट करतो, प्रवेश करतो. पण तिथे मोठी एक काय म्हणतात त्याला, एक त्या सापळ्यात तो सापडतो आणि त्याला बाहेर जायचे दरवाजे सगळे बंद होतात. त्याला परतीचा मार्ग सापडत नाही आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये लालो इतका घाबरतो आणि इतका अडकतो, की ह्या शेतघरामधून बाहेर कसं पडायचं? दार नाही, खिडक्या नाही आणि बोलवायचं कुणाला? ते शेतघर ओसाड भागात आहे, दुर्गम भागात आहे आणि याच वेळेस त्याला त्या शेतकऱ्याच्या बाहेर लालो, ज्याला त्याने भालकाजीला नेलेलं असतं, जिथं श्रीकृष्णाने आपला देह ठेवला, तो दुसरा लालो त्याला त्या शेतकऱ्याच्या बाहेर दिसतो आणि तो त्याला प्राणपणाने हाका मारतो आणि शेतघरात अडकलेला लालो, शेताच्या बाहेर उभा असलेला लालो, एकाला सुटका करून घ्यायचं आहे, त्याच्यातून मोकळं व्हायचं आहे, दुसरा सुटका करणारा आहे. ह्या दोघांमधला हे द्वंद्व आहे. हे द्वंद्व ह्या लालो चित्रपटात अत्यंत सुरेख पद्धतीने सादर केलेला आहे. ईश्वर म्हणजे काय? त्याचा शोध कसा घ्यायचा? त्याचा भास कसा होतो? त्याला त्याचं अस्तित्व
समजून कसं घ्यायचं, फार मोठं जड तत्त्वज्ञान नाही, बोवाबाजी नाही, चमत्कार नाही, परंतु लालो जो बाहेर उभा आहे तो आतल्या लालोला सांगतो, "अरे तू आतमध्ये कसा अडकला? मी तर तुझ्यातच आहे." म्हणजे आपण म्हणतो ना, की आपला ईश्वर आपल्यातच आहे. आपला ईश्वर सदैव आपल्यासोबत आपली साथसंगत करत आहे. तो आपल्यात आहे म्हणूनच आपण राम-राम म्हणतो, म्हणूनच आपण नमस्कार करतो. माझ्यातल्या आत्मतत्वाला, माझ्यातल्या चैतन्याला, माझ्यातल्या जे वातावरण आहे, माझ्यातलं जे तत्व आहे, त्या तत्वाला नमस्कार. आपण म्हणतो ना आत्मा निघून गेला, त्या आत्म्याला नमस्कार करत असतो. परंतु वातावरण असं असतं की आपल्याला त्याबद्दल बोलता येत नाही. त्यामुळे लालो त्याला सांगतो की मी तुझ्यापासून दूर कधीच गेलेलो नव्हतो, मी तुझ्यातच होतो, तुझ्यातच समाविष्ट आहे, पण तुला त्याची जाणीव नाही आहे. आज जेव्हा तू संकटात सापडला तेव्हा तुला याची जाणीव झाली की आपल्याला कुणीतरी सोडवायला आलं पाहिजे. आणि सुदैवाने मी या शेतकऱ्याच्या बाहेरच तुझी वाट पाहत थांबलेलो आहे. तेव्हा आपण सुद्धा अशा अनेक चक्रव्यूहात सापडतो जिथे आपल्याला परतीचे मार्ग सापडत नाही. आपण दिग्मूढ होतो, आपल्या डोळ्यापुढे अंधार पसरतो आणि आपण विचार करतो आता मला कोण वाचवेल. तेव्हा आपणच आपल्यातला परमेश्वराचा अंश, परमेश्वराचा प्रकाश हा प्रकाशित करायचा आहे आणि आपल्या आतील समस्यांना आपण उत्तर शोधायचं आहे. हा उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे लालो. मी कुठल्याही गल्लाभरू, कुठल्याही राजकीय, सामाजिक अशा कुठल्याही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या, स्क्रीनवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटाबद्दल कधीही बोलत नाही. परंतु आपलं जे मूळ तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाला उजागर करणारा, त्याच्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट खरोखर सगळ्यांनी अनुभवायला हवा, पाहायला हवा आणि परमेश्वराचे आभार मानायला हवे की परमेश्वर स्वतःहून सांगतो की मी सदैव तुमच्यासोबत आहे, तुमची साथसंगत करत आहे, परंतु तुम्हाला त्याची जाणीव नाही, तुम्ही माझ्या अस्तित्वाची दखल घेत नाही. ज्यावेळेस आपण अस्तित्वाची दखल घेऊ त्यावेळेस आपल्या हातून कुठलंही पाप घडणार नाही आणि देह देवाचं मंदिर आहे, हे या मंदिरात देवाचा वास आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लालो हा चित्रपट, लालो नावाची रिक्षावाल्याची व्यक्तिरेखा जी सामान्य व्यक्तीचं प्रतिनिधित्व करते आणि लालो जो त्या भालकाजी येथे जायचं ज्याला असतं, लालो नावाच्या पॅसेंजरला, तो लालो म्हणजे परमेश्वर. म्हणजे एकीकडे सामान्य माणूस लालो, दुसरीकडे दुसरा लालो ज्याला भालकाजीला जायचं आहे, तो परमेश्वर. ह्यांच्यातलं जे भाष्य आहे ते खरोखर अनुभवण्यासारखं आहे आणि ते प्रश्नोत्तर स्वरूपात आपणच आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे. चित्रपट हे समाज माध्यमाला किंवा समाजातील विविध समस्या, शंका, कुशंका, प्रश्न ह्याच्याबद्दल प्रश्न विचारून आपल्याला जागरूक करायचा प्रयत्न करत असतात. आपण ते समजून घ्यायला हवं आणि लालो आपण पाहायला हवा, अनुभवायला हवा. तुम्ही पहा, मला कॉमेंट बॉक्समध्ये पाहून आल्यावर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्याशी जोडलेले राहा. आपण वेगळ्या वाटेवरचे विषय घेतो, जे विषय सध्या चालू आहेत त्या विषयांवर आपण भाष्य करत नाही. वेगळी पठडी, वेगळा बाणा, वेगळी वाट, अनवट वाट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.